शुभ सकाळ सर्वांना. रामकृष्ण हरी व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अगदी मनापासून आजचा दिवस मस्त मजेत आनंदात जाओ हीच माझ्या कानाच्या चरणी प्रार्थना. तर हे बघा, आज आहेत कामदा एकादशी. तर कामदा एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज घरातले ना लहान मोठे सगळे असे एकादश धरतात. तर एकादशीसाठी ना मस्त साबुदाण्याची उसळ, आमटी आणि दही. तर असं आहे आजचं फराळाचं. एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माईचा अभिषेक आणि कधी मधी मी कानाचाही अभिषेक करते. तर मी फक्त दुधानंच अभिषेक करते, कारण मला आहे ना ते दही, दूध, तूप हे सगळं वाटते देवाला चिकट करा आणि आणखीन धुवा, साबण, निरमा काही लावता येत नाही. त्यामुळं दूध घ्यायचं आणि दुधानं एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्माईचा अभिषेक करायचा. आणि कधी गुरुवारी मी माझ्या कानाचाही दुधानं अभिषेक करते. तर देवपूजा झाली, कानाची पूजा झाली आणि फराळासाठी मस्त असं केलेलं आहे. तर ताट मांडले फराळाचं. तर मांडलेलं ताटनं अगोदर मी माझ्या कानाच्या पुढे ठेवते, श्रीकृष्ण अर्पण म्हणते आणि नंतरच आम्ही खायला घरात सुरुवात करतो. लकी तू वाट बघत होता, लई खुश झाला लकी. आता पोळी टाकलं की खाय खाय, ही खाऊ का ती खाऊ. देवपूजा, विठ्ठल रुक्माईचा अभिषेक, फराळाचं हे घरातलं आवरलं. तर आता आलो शेतात. तर सकाळी शेतातलं वातावरण खूप छान आहे. आणि आजचं शेतातलं काम, हळद काढणं तर झाली. हळद काढल्यानंतर जे मी मागं येसलं होतं त्याला निवडायचं आहे. तर जुनी हळद बाजूला करायची, नवी हळद बाजूला करायची आणि बंडे हेही बाजूला करायचे. तर हे टोपलं दिसायलं, त्या टोपल्यानं 2.5 टोपले जुनी हळद निघाली. नवी हळद आणि बंडे हे काय मोपले नाही. किती झाली की जसे निघाले तसे ढिगावर टाकून दिले. तर सकाळी 8:30 वाजले असतील. तर तेव्हापासून 12 वाजेपर्यंत हे काम गेलं. हे पेरू खायचं का? कोणाकोणाला पेरू खायचा? शिवांश कुठे हो? ए शिवांश, पेरू कोणाला खायचं? पेरू कोणाला खायचं? ए पेरू कोणाला खायचं? पेरू पेरू म्हणजे काय द्यायचं? काय द्यायसाठी बोलू नाही. काय द्यायचं रे सांग ना. पेरू कोणाला खायचं? पेरू ठीक आहे. याच्यावर टाक ना चटणी मीठ. खा. जाऊ नको, इकडे आहे ना. अजून द्यायचं नाही, अजून येऊ नको. ए शिवांश, तुला खायचं पेरू? पेरू खायचं का? कसा लागायला सांगा मला. पेरू कसा लागायला? कसा लागायला रे पेरू? कसा डान्स केला पेरू खाऊन? नंबर आला रे रनिंग मध्ये. शाळेतून केव्हा आला? जडे झाला. सोफ्याचे कवर, दरवाजाचा पडदा, खिडकीचा पडदा, ब्लँकेट, बेडशीट, गादीच्या खोळा. तर असं सगळं मी सकाळी लवकर 5:30ला धुवून टाकलं होतं. तर हे सगळं आता वाळलेलं आहे. तर मी ना आता यांच्या जाग्यावर नेऊन पोहोचती करीत आहे.
तर पडदे लावायचे, बेडशीट गादीवर अंथरायचे आणि सोफ्याचे कवरही लावायचे. तर अगोदरनं मी देवाला दर्शनाला गेलते, कारण एकादशीचा आज देवाला दर्शनाला गेलो, फराळाचं केलं. तर थोडे भांडे राहिलेत, पण अगोदर हे आणलेले सगळे वाळलेले कपडे एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना रामकृष्ण हरी.